सर्वात महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्या वेळेला आपण राबवली त्यावेळेला खरं तर सरकारकडे पर्याय होता की वेगवेगळ्या विविध खात्यांच्या माध्यमातून ती राबवता आली असती. पण आज एक महिला मंत्री म्हणून किंवा तरुण मंत्री म्हणून महायुतीच्या सरकारमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, त्यावेळेला आपणही त्या ठिकाणी एक वरिष्ठ मंत्री म्हणून मला मार्गदर्शन करण्यासाठी होतात. इतरही मंत्रिमंडळातील सहकारी होते. कधीही असं भासवून दिलं नाही की ही तरुण किंवा एक महिला मंत्री आहे म्हणून 2.5 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी असणारी ही योजना हिच्याकडून राबवली जाईल का नाही अशी शंका कधी मनामध्ये आली नाही. आणि म्हणूनच तो आत्मविश्वास किंवा खऱ्या अर्थानं महिला म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून सक्षमपणे आपण काम करू शकतो हा एक विश्वास त्या निमित्ताने जाणवला. आणि म्हणूनच मी महायुतीच्या सरकारचे सुद्धा या निमित्ताने मनापासूनचे आभार मानेन आणि त्यांचे अभिनंदन करेन. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राबवत असताना सर्वप्रथम तर अनेक आव्हानं होती. कारण महाराष्ट्र राज्य हे देशामधलं एक पहिल्या 5 मोठ्या राज्यांपैकी एक आहे. त्यामुळे त्याची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबवत असताना गरजू महिलांपर्यंत आणि 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांपर्यंत ही योजना आपण पोहोचवावी आणि 21 ते 65 या वयोगटातील महिलांपर्यंत आपण ही योजना प्रामाणिकरित्या पोहोचवावी या दृष्टिकोनातून जुलै महिन्यापासून त्याची प्रक्रिया सुरू केली. आणि आज मला आनंद आणि अभिमान आहे की जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्या आजपासूनच आपण फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ जवळपास 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांपर्यंत आज पोहोचवत आहोत. याचा एक विशेष आनंद आणि अभिमान मला निश्चितपणाने आहे आणि याचा दुसऱ्या कुठल्याही विभागाच्या निधीशी काही संबंध नाही. निश्चितपणाने त्या विभागाच्या जे मंत्री आहेत ते त्या संदर्भातली दक्षता ही घेत असतात आणि मला वाटतंय की कुठल्याही एका योजनेचा दुसऱ्या कुठल्याही योजनेच्या एकंदर निधीवर काही परिणाम होत नसतो. काही लाडक्या बहिणींना जे हप्ते दिले जात आहेत, खरं तर ज्या महिलांना हप्ते दिले जातात त्या महिलांचे हात कुठेतरी सरकार त्यांच्यातून कुठेतरी श्रम किंवा काम त्यांना संधी देणार आहे का फक्त हप्तेच देत राहणार आहेत त्यांच्या हातांना? ही एक योजना आहे आणि त्या योजनेमधनं आर्थिकरित्या महिलांना सक्षम करण्याची, दुर्गम भागातील असतील, गरजू भागातील असतील त्या महिलांना सक्षम करण्याची भूमिका आहे. आम्ही विभाग म्हणून आता पुढच्या कालावधीमध्ये महिलांना आर्थिक साक्षरता त्यांच्यामध्ये आणणं म्हणजे फायनान्शियली त्यांना लिटरसी, त्यांना लिटरेट करणं या दृष्टिकोनातून आम्ही काही उपक्रम हाती घेणार आहोत. आणि साधारणपणे जर आपण बघितलं की या ज्या महिला आहेत लाभार्थी या आपापल्या पद्धतीनं सेव्हिंग असेल किंवा छोटमोठे उद्योग सुरू करणं अशा अनेक केस स्टडीज आमच्या सुद्धा समोर आलेल्या आहेत. आम्ही फायनान्शियल लिटरसी आणण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये काम हे निश्चितपणाने करण्यासाठी लाभार्थी म्हणून पात्र नाहीयेत. जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाहीयेत. जर ते इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाहीयेत. सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाहीयेत. आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत. पण याच 5 बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जे आहे ते आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलत आहोत. नाही, विषय याच्यामध्ये सरकारचा निधी वाचवणं नाहीये. कारण आम्ही सुरुवातीच्या कालावधीपासूनच 2.5 कोटी लाभार्थी आपले असतील हे आम्ही विभाग म्हणून सुद्धा धरून चाललेलो होतो. जेव्हा बजेटची सुद्धा घोषणा झाली त्याच्यानंतर सुद्धा 2.5 कोटी लाभार्थी हे साधारणपणे रफली मॅक्सिमम असतील हा एक त्याच्यामुळे पैसे वाचवणं किंवा निधी वाचवणं हा विषय नाहीये. याच्यामध्ये ज्या काही कंप्लेंट्स मधल्या कालावधीमध्ये आल्या आणि त्या फक्त स्थानिक प्रशासन किंवा तिथल्या यांच्याकडून आल्या नाहीत तर वेगवेगळ्या माध्यमांकडून सुद्धा त्या आमच्याकडे येत होत्या. कारण बरेचसे माध्यमं सुद्धा आम्हाला हे करायची की अशा काही स्थानिक पातळीवर आम्ही मीडियामध्ये ज्या वेळेला आम्ही चर्चा करत असतो त्यावेळेला अशा पद्धतीची जी रियालिटी तर त्यानुसार आपण जात आहोत. याच्यामध्ये कुठेही पैसे वाचवणं किंवा या सगळ्या बाबींचं हे नाहीये. नमस्कार सगळ्यांना. तुम्ही हे सगळे व्हिडिओ बघितले असतील. आदित्य मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे आता आपल्याला फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो खात्यात आलेला आहे. तसेच मार्चचा हप्ता पण काही बहिणींना आलेला आहे, काही बहिणींना आला नाही. आता तुम्हाला मार्चचा हप्ता आला का ते मला कमेंटमध्ये सांगा. कारण बऱ्याच महिन्यांना सध्या तरी फक्त फेब्रुवारीचा हप्ता आला, 1500 रुपये आलेला आहे सगळ्या बहिणींना. आता तुम्हाला फेब्रुवारीचा आणि मार्चचा हप्ता एकत्र आला का? कारण आदित्य मॅडम म्हणाला होता की मार्च आणि फेब्रुवारी ह्या याचा मिळून हप्ता जो होता 3,000 रुपये खात्यात येईल. तर तुम्हाला आला आहे का? ज्या महिन्याला 3,000 रुपये आले त्यांनी कमेंट करून सांगा आणि तो जिल्हा पण सांगा. ठीक, म्हणजे बाकीच्या महिन्याला पण कळेल की मार्चचा महिना आपल्याला येणार आहे किंवा नाही येणार आहे. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला माहिती आहे की जो फेब्रुवारीचा हप्ता जो होता 1500 रुपये तो आपल्याला शनिवारपासून यायला चालू झालेला आहे. ठीक आहे. शुक्रवारी पहिला हप्ता होता. तुम्हाला सगळे त्याचं प्रूफ जे आहे ते मी दाखवणार आहे. तसंच आज पण पैसे वाटप होणार आहे की नाही ते पण सांगणार आहे. आज रविवार आहे तर ही पैसे वाटप होईल की नाही, कारण बँकांना सुट्टी असते, त्याचं मी सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत. तर पहिला प्रूफ दाखवतो तुम्हाला 7 तारखेचा. हे बघा, 7 तारखेला बहिणींच्या खात्यात 1500 रुपये पडलेले आहेत. पहिला टप्पा जो 7 मार्चला होता
त्या 7 मार्चला बऱ्याच महिलांना पहिल्या टप्प्यात 1,500 रुपये मिळाले. तुम्हाला पण 1,500 रुपये मिळाले आहेत का? 3,000 रुपये मिळाले ते मला कमेंट करा. आणि तुम्हाला पण पैसे आले आहेत का त्यांनी पण कमेंट करा. ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट करा, त्यांना किती पैसे आले आणि तुमचा जिल्हा कुठला हे पण कमेंटमध्ये सांगा. म्हणजे बाकीच्या महिलांना पण त्याचा फायदा होणार आहे. फायदा काय होणार आहे, त्यांना कळणार आहे की आपल्या जिल्ह्यात पैसे वाटप चालू झालेलं आहे. ठीक आहे. पहिल्या टप्प्यात ज्यांना मिळाले त्यांना दुसऱ्या टप्प्यात मिळाले असतील, त्यांना दुसऱ्या टप्प्यात पण नाही मिळाले त्यांना तिसऱ्या टप्प्यात मिळून जातील. ठीक आहे. पहिला टप्पा होता. दुसरा टप्पा बघा आता, हे बघा 8 मार्च 2025ला पण लाडक्या बहिणीचा फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो पडलेला बघा 1,500 रुपये दिसत आहे तुम्हाला इथे. त्यामुळे दुसरा टप्पा होता 8 मार्च म्हणजे कालचा. काल जागतिक महिला दिनानिमित्त मोठ्या प्रमाणात म्हणजे बऱ्याच महिलांना पैसे वाटप काल झालेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला काल झालंय का त्यांनी कमेंटमध्ये सांगा. आणि नसेल झालं आता ह्या दोन्ही दिवशी ज्यांना पैसे वाटप झाले त्यांना आज पैसे मिळणार आहेत की नाही. आता बऱ्याच महिलांना प्रश्न पडला असेल की रविवार आहे, बँकांना सुट्टी असते तर पैसे पडतील की नाही. तर मी तुम्हाला सांगते आजही पैसे पडणार आहेत. कारण हे पैसे जर डेबिटवर येत असतात त्यामुळे बँकांना जरी सुट्टी असेल तरी पण पैसे तुमच्या खात्यात पडणार आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे आजही तुम्हाला पैसे वाटप होतील. तुम्हाला फक्त मेसेजवर लक्ष ठेवायचं आहे. दुपारी 1 वाजल्यापासून पैसे वाटप होणार आहे. तुम्हाला तुमच्या फोनवर SMS वर लक्ष ठेवायचं आहे. कारण खूप महत्त्वाचं आहे. कधी कधी आता काय होतं प्रॉब्लेम मी सांगते की आता महिलांचे मेसेज आले मला की कमेंट झालं की आम्हाला मेसेज नाही आला बाबा, तर आम्ही काय करू, किंवा पैसे पडलेत का नाही कसं चेक करू, मेसेज येत नाही आम्हाला, मागच्या महिन्यात पण नाही आला किंवा मागच्या महिन्याच्या ह्याला पण नाही आला. अशा कमेंट पण आता हेच कमेंट बघा, तुम्ही कमेंट बघू शकता की 1,500 आले अमरावती जिल्हा वगैरे अशा कमेंट्स आल्या. तुम्हाला पण अशीच सेम टू सेम कमेंट करायची आहे मला की मला एवढे पैसे आलेले आहेत आणि तुमचा जिल्हा. ठीक आहे. हे कमेंट करा. आणि ज्यांना पैसे नाही आले अजून या 2 हप्त्यात, ज्यांना 2 टप्प्यात पैसे नाही त्यांनी पण कमेंट करा की पैसे नाही आले म्हणून. असेल आता आज पैसे बऱ्याच महिन्यांना येतील. तुम्हाला लक्ष ठेवायचे. तुम्ही काय करू शकता, आज वाट बघा आजपर्यंत पैसे येतात की नाही. उद्या डायरेक्ट बँकेत जाऊन तुम्ही चेक करू शकता तुमचे पैसे आलेत की नाही. तसा SMS तर यायला हवा पण कधी कधी SMS येत नाही. तर तुम्ही बँकेचे स्टेटमेंटही चेक करू शकता. स्टेटमेंट कसं चेक करणार, आता प्रत्येक बँकेचं एक ॲप निघालेलं सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही कुठल्या ज्या बँकेत तुमचं खातं असेल त्या बँकेचं ॲप असतं, त्या ॲपवर तुम्ही स्टेटमेंट जाऊन चेक करू शकता. स्टेटमेंटमध्ये सगळं असतं की क्रेडिट डेबिट सगळं असतं. तुमचे जिथे पैसे जिथून आले आहेत कुठून सगळं तुम्ही तिथे पाहू शकता. त्यामुळे ते चेक करू शकता. नाही तर तुम्ही डायरेक्ट बँकेत जाऊ शकता. बँकेच्या बँक कर्मचाऱ्यांना तुम्ही विचारू शकता की आम्हाला लाडकी बहिणीचे पैसे आले की नाही चेक करा. तुम्हाला चेक करून सांगतील ते. तर आज वाट बघा आज पैशांची, ज्यांना पैसे नाही आले त्यांनी. आणि उद्या तुम्ही डायरेक्ट बँकेत जाऊन चेक करा किंवा तुमचं खातं पोस्टात असेल तर पोस्टात पण चेक करू शकता. ज्यांना पोस्टात पैसे देतात त्यांनी पोस्टात जाऊन चेक करू शकता. ठीक आहे. पण खूप महत्त्वाचं आहे पैसे येणं. फेब्रुवारीचा हप्ता आता वाटप चालू झालेलं आहे. मार्चच्या हप्त्याची डेट पण आता मी सांगतो तुम्हाला किती आहे. तर ज्यांना आत्ता मार्चचा हप्ता नाही आला त्यांना 12 मार्चपासून मार्चचा हप्ता चालू होणार बघा, लक्षात घ्या. ज्यांना आज म्हणजे या फेब्रुवारीच्या हप्त्यासोबत मार्चचा हप्ता आलेला नाही त्यांना 12 मार्चपासून पैसे वाटप चालू होईल मार्चच्या महिन्याचे. ठीक आहे. त्यामुळे लवकरच मार्चचे हप्ते पण खात्यात पडतील, तुमच्या पैसे पडतील. त्यामुळे त्यांचं टेन्शन घेऊ नका. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल का 1,500 की 2,100, तर सध्या तरी मार्चचा हप्ता सुद्धा तुम्हाला 1,500नेच मिळणार आहे. 2,100 रुपयांचा अजून काही तरतूद झालं नाही आहे. ती जेव्हा होईल तेव्हा आपल्या चॅनलवर आपला व्हिडिओ येईल. त्यामुळे लक्ष ठेवत राहा. नोटिफिकेशन माझे तुम्ही बेल आयकॉनवर क्लिक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन ज्या व्हिडिओ असतील ते येतील आणि लवकरात लवकर तुम्हाला जे काही अपडेट्स ते कळतील. ठीक आहे. नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्त शेअर करा. धन्यवाद.